आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलं आपला बिझनेस किती ग्रो करतोय. देशातच नाही तर विदेशात सुद्धा हातपाय पसरले आहेत. खूप मोठी मोठी माणसं आपल्याला जॉईन झाली आहेत ग, खूप मोठी. फक्त तूच नाहीयेस. निघून गेलीस मला एकटीला टाकून. काय घाई होती तुला. पण तू काळजी करू नकोस. तुझं जाडं माझ्या जिवारी लागलंय. ही जी आग आहे ना ती बदला घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. हा शब्द आहे तुझ्या मोठ्या बहिणीचा. दादा तुम्ही थांबा. काका काका लागलं का तुम्हाला. लागलं नाही ना. नाही लागलं नाही पण चक्कर येते आणि काही आठवत नाही. बरं हरकत नाही. ऑफिस मध्ये घेऊन चला ना. चला चला चला. बसवते ना तिथे हळू. तू पाणी घेऊन ये जा. काका बरे आहेत ना. जास्त लागलं नाही ना. पाणी घ्या हळू. काय झालं काका. तुम्हाला कुठे जायचं होतं का. तुम्ही याच गावचे आहात की बाहेर गावचे आहात. हे बघा तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला सोडायची व्यवस्था करते. काळजी नका करू. जय हिंद मॅडम. माझं नाव हरीश दुबाशी, सीबीआय ऑफिसर. पण तुम्ही असे का आलात. मला काही ऑफिशियल इंटिमेशन का नाही आलं. कारण एका कॉन्फिडेन्शियल कामासाठी पाठवलंय मला डिपार्टमेंटने. ही कॉन्फिडेन्शियल फाईल. या ड्रग्सचं नाव मी कधी ऐकलं नाही. सध्या आपण त्याचं नाव एक्स ठेवलेलं आहे. हा ड्रग्स कुठे बनतो याचा अजून छडा लागलेला नाहीये. अशी बातमी आहे की हे ड्रग्स भारतात तयार होत आहेत आणि सगळीकडे पसरवले जात आहेत. सीबीआय या प्रकरणात इन्व्हॉल्ड म्हणजे नक्कीच मोठं ड्रग रॅकेट असणार आहे. सगळ्यात मोठा धोका हा आहे की या नशेची सवय या तरुण मुलांना जाळ्यात ओढेल आणि या तरुणांचा ब्रेन वॉश करून आपल्या भारताच्या विरोधात काम करायला सांगितलं जात आहे. त्यामुळे वरच्या ऑथॉरिटीजने हे काम सीबीआयला दिलंय आणि प्रत्येक जिल्हा अधिकारीपर्यंत ही बातमी पोहोचवायला सांगितलेली आहे, जेणेकरून तुमचं लक्ष असावं. हे काम करताना मोठी गुप्तता पाळणं गरजेचं आहे. आय अंडरस्टँड. थँक यू सो मच फॉर दिस इन्फॉर्मेशन. माझ्या शहरात मी हे ड्रग्ज येऊ देणार नाही आणि मला जर काही कम्युनिकेट करायचं असेल तर मी स्पेशल नंबरवरून फोन करू. राईट. आपल्याकडून हीच अपेक्षा होती मॅडम. जय हिंद मॅडम. सांभाळून जा. हो.
किती कौतुक होतंय आपल्या सरूचं, बघितलं ना? अहो त्या वत्सलाताई बिर्जे एवढी मोठी बाई, एक समाजसेविका, एक यशस्वी उद्योजिका, पण आपल्या सरूबद्दल किती आदर, किती कौतुक. अहो तिच्या हस्ते उद्घाटन ठेवलंय आणि तिच्यासाठी किती खास पत्र लिहिलं, ऐकलं ना तुम्ही? हो ना, मलाही फार फार आनंद झालाय बघा. अभिमान वाटावा अशीच आहे आपली सुंदरी, आणि आपल्या सुंदरीकडे बघून बायकांना काहीतरी करण्याचा हुरूप येतोय. ही काही साधी गोष्ट नाहीये. होय ना हो. आणि त्या माईंचं पण कौतुक आहे बरं. अहो एवढी मोठी आसामी पण किती नम्रतेने बोलवले. एवढी श्रीमंती असून पण किती नम्रता. खूप मोठा सत्कार होणार आहे सरूचा त्यांच्या हस्ते. ज्या सुंदरीने माझ्या अनुला माझ्यापासून हिरावून घेतलं तिचं एवढं कौतुक नाही. मला काहीतरी करावंच लागेल, काहीतरी प्लॅन करावंच लागेल मला. शिट. हॅलो मॅडम, काय झालं? काही नाही गे, काही नाही. हा गप्प. माझी अनु माझ्यावर रुसणार आणि मला कळणार नाही. चल खोटं बोलू नका. आता खरं खरं सांगायचं काय झालंय. नाही अजिबात काही खोटं बोलायचं नाही. मला सगळं कळतं. मला कळतंय माझी अनु माझ्यावर रुसली होती, कारण एवढे दिवस त्या घरात जिकडे सुंदरी राहते त्या घरात मी राहतोय, तिच्या सोबत राहतोय. तुला नाही ना आवडलं? अगं पण काय करू मी? आपल्या सावीची काळजी नको का घ्यायला? सांग मला. म्हणून राहावं लागतं ना. ते या घरात जिकडे सुंदरी मी राहणार का तिकडे? बट डोंट वरी सुंदरी. अगं बाबा म्हंटल ना सॉरी. मी उठाबशा काढू का? मग माफ कर. मी उठाबशा करतो. थांब. 1 2 3. मला माहिती आहे माझी अनु माझ्यावर जास्त वेळ रुसूच शकत नाही, हो ना? पण अनु डोंट वरी, सुंदरी जास्त वेळ नाही असणार. असं काहीतरी करेन ना तिच्यासोबत की आयुष्यभर लक्षात ठेवते. मला फक्त थोडा वेळ दे, मला प्लॅन करू दे काय करायचं. एकदा माझा प्लॅन रेडी झाला ना, बघतो ना सुंदरीला कोण वाचवतो माझ्यापासून. सो डोंट वरी. मामड्या मामड्या मामड्या. हा काय झालं? काय हवंय तुला? मामड्या ते तर लवकर बोल ना. तुला काय हवंय? कशासाठी आलीस इकडे? असं का बोलतोयस रे? म्हणजे मला जेव्हा जेव्हा शक्य होत आणि तू जेव्हा जेव्हा बरोबर होतास ना, तेव्हा मी तुला कायम साथ दिल्या. पण तू आता तेच मागचं सगळं जाऊ दे. मला सांग आता काय हवंय तुला? बोल लवकर. ते तुला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू मला? सूर्य काय पश्चिमेला उगवलेला की काय? मामड्या अरे आम्हाला सगळ्यांना सावीचा खूप लळा लागलाय आणि सरूचा तर ती श्वासच आहे. तू जर तिला घेऊन गेला असतास ना तर ती जगू शकली नसती. ती खरोखरच तिची आई झाली. अरे अनु मॅडमच्या धक्क्याने ना पूर्ण कोलमडून गेले. अरे आणि त्यावर सावी हा एक मात्र इलाज आहे. म्हणजे दिसायला जरी दिसलं ना की सुंदरी सावीचा आधार आहे, पण खरं तर सावी सुंदरीचा आधार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. सरूला वाचवलंस. ओके बस एवढंच सांगायचं होतं. अनु अनु तू ऐकलंस? इकडे
जवळ जवळ ये. ऐकलंस तू मालती काय म्हणाली ते? मालती म्हणाली सावी सुंदरीचा श्वास आहे. सुंदरीने माझा श्वास घेतला ना माझ्याकडनं हिरावून. आता मी सुंदरीचा श्वास तिच्याकडनं हिरावून घेणार. तिला एवढा त्रास देणार, एवढा त्रास देणार. मला जेवढा त्रास झालाय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास देणार मी तिला. आयुष्यभर लक्षात ठेवेल. मी तुझा बदला व्यवस्थित घे. मॅडम काय झालं? काय झालं? एवढ्या अर्जंट मीटिंग बोलवली? काही कॉम्प्लिकेटेड मॅटर आहे का? मॅटर कॉम्प्लिकेटेड आहे, त्याचबरोबर कॉन्फिडेन्शियल सुद्धा आहे. मी आता जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती तुमच्या तिघांव्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये. येस मॅडम. ड्रग्ज रॅकेट पकडणं आपल्यासाठी नवीन नाही, पण आपल्या देशात आता जो ड्रग आलाय तो खूप घातक आहे. त्यामुळे माणसाचा मेंदू सुद्धा फ्रीज होऊ शकतो आणि त्या ड्रग्जसाठी माणूस काहीही करायला तयार होऊ शकतो. आणि या ड्रग्सच्या बदल्यात तरुणांकडून देशाच्या विरोधात, कायद्याच्या विरोधात बेकायदेशीर कामं करून घेतली जात आहेत. बापरे, हे सगळं खूपच भयंकर आहे. आपल्याला ड्रग्सची माहिती आता मिळाली, पण गेले कित्येक महिने झाले सीबीआय या ड्रग्सचा शोध घेत आहे, पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. बहुतेक मॅडम हे ड्रग्ज आहेत ना बाहेरच्या देशातून येत असणार आहेत, त्यामुळे अवघड जाते सर्च करायला. नाही, याआधी असं होत होतं, पण आता तसं नाही. सीबीआयच्या रिपोर्टनुसार हे ड्रग्ज आता आपल्या देशातच तयार होत आहेत आणि आपल्या देशातून बाहेर वितरित केले जात आहेत. बापरे, हा खूप मोठा धोका आहे मॅडम. आपल्या देशात एवढं मोठं रॅकेट चालू आहे आणि आपण त्याच्या मुळापर्यंत जाऊ शकत नाही. हे फार वाईट आहे मॅडम. त्यामुळे आतापासून आपल्याला परत सतर्क राहायला हवं. आपल्या शहरात ड्रग्ज रॅकेट बद्दल, ड्रग्ज केसेस बद्दल काही अपडेट? आपण पहिल्यांदा साहेबावर धाड घालून त्याचा साठा उद्ध्वस्त केला, नंतर तिचा एन्काउंटर झाला. त्याच्यानंतर ड्रग्जचं प्रमाण कमी झालंय, म्हणजे जवळपास नाहीच आहे. ओके, पण आतापासून आपल्याला कडक नजर ठेवायला हवी. आपले सगळे खबरी ऍक्टिव्हेट करा आणि आपल्या शहरात नवीन कोण आलंय, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, सगळं चेक करा. आणि या सगळ्याची यादी मला उद्याच्या उद्या सबमिट करा. येस मॅम. आणि हो, आपण जे काही बोललो यातला एकही शब्द बाहेर जाता कामा नये. येस मॅडम. हे सगळं नीट चेक कर. खालचा किस्सा बघ. कदम, ड्रग ट्रॅफिकिंगची केस आहे. सगळ्या गाड्या नीट चेक करा, समजलं? ठीक आहे साहेब, सगळ्या गाड्या बघायच्या. हो करतो. थांब 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 यार, आला परत हा. अरे बाजूलाच घेत होतो गाडी. हे घे, आधी पेढा घे. पेढा घे. नाही, पेढा बेडा काय नको. अरे घे रे बाबा. अरे घे, नको म्हटलं ना. नको. हे हिरो, हे घे पेढा घे. आज तुला काय चेकिंग करायचं ना ते गाडी चेक कर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. धनंजय, प्रत्येक गाडी जातीने चेक कर बरं का. काय माहित की उद्या पुन्हा गाडी चेक करायला मिळेल ना मिळेल. म्हणजे माहित नाही होय तुम्हाला? थांबा थांबा, मी सांगतो ना. तुमच्या साहेबांची बदलीची ऑर्डर येणार
आणि तुमचे साहेब डायरेक्ट चंद्रपूरच्या जंगलात. काय बकवास करतोय रे? हा, कसं आहे ना, बातमी जर पक्की असेल ना तर बकवास करायला खूप मजा येते. अच्छा, कोणी दिली ही पक्की बातमी? माझ्या स्वप्नात आली. काय ना, काल तू माझ्या कानाखाली हाणली आणि ती बातमी कुणीतरी आमच्या साहेबांना सांगितली. आता कसं आहे, आमच्या मिनिस्टर साहेबांच्या होणाऱ्या आमदार खासदाराला कोणी हात लावला ना तर त्यांना बिलकुल आवडत नाही आणि म्हणून त्यांनीच माझ्या स्वप्नात ही बातमी पाठवली. अच्छा, तुला काय वाटतं रे, तुझ्यासारख्या बेवड्या नगरसेवकाचं ऐकून माझ्यासारख्या DCPचं पोस्टिंग होतं, बदली होते? जय हिंद सर. सर, ओके सर, जय हिंद. सर, एक नक्षल ग्रुप आहे, त्यांना आळा घालायला चंद्रपूरला जायचंय. बोललो होतो ना माझ्याशी वाकड्यात जाऊ नको म्हणून. मला हात लावलेली शिक्षा मिळाली ना. कसं आहे ना, रिलॅक्स, काय नाही, माझी पोस्टिंग कुठेही होऊ दे. जो कोणी कायद्याच्या विरोधात जात असेल ना त्याला मी फोडणार. मग तो तू असो किंवा तुझा तो मंत्री. कळलं? धनंजय, माझ्या अंगाला हात लावायचा नाही बरं का. नाहीतर काय रे? हा, नाहीतर काय? हे बघ, तू ना माझी कुठेही पोस्टिंग कर. अजून कुठे करणार आहेस रे तू? पण जोपर्यंत मी DCP आहे ना तोपर्यंत मी कायम माझ्या देशाची सेवा करत राहणार. मग तुझ्यासारखे किती पण येऊ दे. हे घे पेढा, घ्या पोस्टिंगचा. चला या. जाऊ दे यांना, बॅरिकेड घ्या बाजूला. साहेब, तुम्ही खरंच जाणार आहे? ऑफकोर्स, जावं तर लागणारच. कदम ड्युटी फर्स्ट. हॅलो, नमस्ते. येस 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 मिस्टर हॅरी, युअर स्पाइस वुड बी डिलिव्हर ऑन टाइम. या, येस, दॅट इज अवर वर्क ना. हा, काय म्हणाल देशपांडे? हो, अगदी अगदी, मला नेटवर्क वाढवायचंय. मला हे इथे एवढंच नाही ठेवायचंय. एका शहरातून दुसऱ्या शहरात हे आपल्या सगळी साखळी जी तयार झालेली आहे, ही साखळी आपल्याला अशीच बरकरार ठेवायची आहे. माझा मुद्दा कळतो का तुम्हाला? येस, बाय. शशीताई, सरूचा आणि माईंचा फोटो छापून आलाय, बघितलं का? आताच बघितलं मी. फोटो खालचा माईनं वाचलात का तुम्ही? किती छान दिसतात नाही दोघी.
स्त्रियांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणणाऱ्या तुमच्या उपक्रमात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत माई. कलेक्टर सुंदरी मोहिते यांचे उद्गार. खरंच अभिमान वाटतो नाही पोरीचा. आई चल निघते मी, मला उशीर झाला आणि संध्याकाळी यायला पण कदाचित उशीर होईल. का ग ऑफिस मध्ये काय काम आहे का बाहेर कुठे जाणार आहेस? आता ते सांगायला माझ्याकडे वेळ नाहीये, पण निघते मी. भाऊजी झालंय तुमचं? हो मी रेडी आहे. चल चला निघूयात. सुंदरी थांब. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. मी निघाली, मला उशीर होता. मला महत्वाचं बोलायचंय. मलाही भरपूर महत्वाची काम आहेत. माझ्याकडे आता वेळ नाही, आपण नंतर बोलूया. ठीक आहे. मी एक महत्वाचा निर्णय घेतलाय सावीबद्दल. तो तुला ऐकायचा नसेल तर तू जाऊ शकतेस. मला काही प्रॉब्लेम नाही. भाऊजी तुम्ही पुढे व्हा, मी आले. हो. बोला, आता काय निर्णय घेतलाय सावीबद्दल? मी सावीला घेऊन एक घर सोडून चाललोय. मी आणि सावी आम्ही दोघं स्वतंत्र राहू.